मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात, ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेडी मेडी. म्हणून आम्हाला मुक्ती नको, मग धन घ्या. महाराज म्हणले धन सुद्धा नको, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा, असं तुकाराम महाराजाचं म्हणणं, आमचं नाही. तुकाराम महाराज म्हणले पैशाच्या मागे, अर्थाच्या मागे 15 अनर्थ आहेत हा, असं महाराजांचं म्हणणं आहे. आम्ही अजून तिथं पोहोचलो नाही, पोहोचावं ही माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. तेवढा मोह अजून सुटलेला नाही हा. आपला रियालिटी शो आहे महाराज आहे. ताकाला जायचं आणि भांडं लपून काय फायदा आहे का सांगा, बरोबर आहे का नाही. तुकाराम महाराज म्हणले मला पैसा नको आहे, पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही बघा. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो, पण मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं. लक्षात येते तुम्हाला बघा, मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं, पण पैसा आवडत नाही असा माणूस सापडत नाही महाराज. प्रत्येकाला पैसा हवा हवासा वाटतो, बरोबर आहे की नाही. ऐका लक्ष देऊन. पण महाराज म्हणतात मला पैसा सुद्धा नको, द्रव्य सुद्धा नको, बरं का. लक्ष देऊन ऐका बरं. पैसा नको देवा, मग संपदा घ्या. संपदा 16 नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. संपदा सुद्धा नको देवा, द्यायचा असेल तर काय, संत संग देई सदा, मला सदा संताची संगत घडावी अशी माझी तुला एक मागणी आहे. भगवंत म्हणले तुकोबारा, ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. देवा सुखाने आम्ही गर्भवास सहन करायला तयार आहे, नाही का. सुखाने आम्हाला गर्भवासात घाल. महाराज गर्भवास आणि सुखानं हे पटण्यासारखं आहे का. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. महाराज म्हणले गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे. अरे गर्भवासाचं दुःख काय सामान्य आहे का, नाकी तोंडी कुर्मी किडे. महाराज म्हणतात गर्भवासातून सुटण्यासाठी कधी कधी देवाला विनंती करतात हा, एक वेळ कारी पाय हा माझा नवस, आहे की नाही. तेव्हा मला या गर्भवासाच्या दुःखापासून एकदा वेगळं करा. कधी कधी अशी विनंती देवाला करतात आणि कधी कधी म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. हे कसं काय आहे. तर गर्भवासाचं दुःख आहे, पण कुणाला माहितीये का, ज्याच्या मुखात नाम नाही त्याला. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयासता नाम तुझे. भगवंताचं नाम जर हृदयामध्ये असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही, बरं का. असा एक अर्थ घ्या, किंवा दुसरा अर्थ असा घ्या, पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. माझ्याकडे बोलण्याकडे लक्ष द्या बरं का. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचू शकतं का, बोला. हो नाही काहीतरी बोला, मी काही तुमचा अपमान करणार नाही, बोलत चला. येस नो काहीतरी बोलत चला, म्हणजे मला पुढे सांगता येईल. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली, त्याला कोणी वाचू शकतं का, नाही. आपल्या म्हणण्यानं त्याला कोणी वाचू शकत नाही, पण कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याला एक माणूस वाचू शकतो, त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सहीने ती फाशी कॅन्सल होऊ शकते. जाऊ द्या, इथल्या इथं उदाहरण घ्या. तुम्हाला आता यांच्या बँकेतून लोन जर घ्यायचं असेल तर योग्य त्या कागदपत्राची तुम्हाला काय करावी लागेल, पूर्तता करावी लागेल. पण महाराजांना सांगितलंय देऊन टाका, कागदाचं पाहून घेऊ. काही टेन्शन आहे का, चला बोला. देऊन टाका, कागदाचं पाहून घेऊ, विषय संपला. अध्यक्षाचा तो अधिकार आहे, बरोबर. तसं राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी सुद्धा राष्ट्रपतीच्या सहीने रद्द होऊ शकते, हा राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. तसं देवा गर्भवासात दुःख आहे, पण तू राष्ट्रपती आहेस ना, तुझ्या सहीनं तेवढं दुःख तू थांबवू शकतो, असा एक अर्थ घ्या. किंवा दुसरा अर्थ असा घ्या, पुढं मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो, आहे का नाही. गद्दार म्हणलं तरी चालेल, पण मुख्यमंत्री पद भेटत असेल तर अडचण काय आहे त्याच्यात, म्हणून त्या म्हणले तर, पण जोडून मुख्यमंत्री तर म्हणतील ना. पुढं मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून मला काय सांगायचंय बघा, बोलत चला बरं का. तुम्ही जेवढे बोलाल तेवढं मला सांगायला उत्साह येईल बरं का. मला सांगा, चोरी होणं चांगलं का वाईट, पटापट बोला. चोरी होणं चांगलं का वाईट, तुम्ही घरदार सोडून आलात, विचार करून उत्तर द्या. हा, चोरी होणं चांगलं का वाईट, वाईट, बरोबर आहे. चोरी होणं वाईट आहे. चोरी चांगली कशी असते मी तुम्हाला इथं सिद्ध करून दाखवतो बघा. एका चोराने एका घरून चोरी केली,
तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. बोलत चला, बोललं तर कीर्तन होईल. तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले, पण 10,000 त्याचं समाधान झालं नाही, म्हणून त्यानं पुन्हा कार्यकर्त्याला फोन केला. हो या असं कसं, हा लक्ष देऊन ऐका बघा. 10,000 त्याचं समाधान झालं नाही, म्हणून त्यानं पुन्हा एक घर फोडलं, ऐका, आणि तिथून त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून किती मिळाले? 10. असं आता जमला. पहिल्या घरून मिळाले 10 आणि दुसऱ्या घरून 5. पण ते घर फोडत असताना त्या घरातल्या माणसाला जाग आली. चोराला कळलं कोणीतरी जाग झालं, म्हणजे जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेलं. ऐका बरं का. आता हा माणूस उठला, पाहतो तर काय रात्रीच कपाटात मोजून ठेवलेले 5,000 रुपये चोर कपाट तोडून घेऊन गेला. रडत बसला. आता काय करावं. तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोड आहे म्हणून पाहावं. झालं असं होतं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला 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 बोला. गेले किती? 1000? 5. आणि मिळाले किती? मग फायदा कितीचा? रोज होऊ द्या ना. तुमच्या घरी नाही, माझ्या घरी आहे का. एका चोरी मागे जर 5,000 रुपयाचा फायदा होत असेल तर चांगली आहे ना चोरी. काय वाईट आहे महाराज. तसं 9 महिने 9 दिवसाचं दुःख आहे, पण आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर मी तेवढं सहन करायला तयार आहे ना. म्हणून तू का म्हणे वा, तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे, अम्मासी गुण गाईना आवडी, हिची माझी सर्व जोडी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात. सज्जन हो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं त्याची सुरुवात नामपर अभंगाने असते, मध्ये भक्ती ज्ञान वैराग्य सांगणारे अभंग असावे आणि आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा, असा वारकरी संप्रदायाचा एक अलिखित दंड आहे. याला कुठं शास्त्र आधार नाही का हाचा अभंग घेतला पाहिजे. पण थोरा मोठ्यांची परंपरा आहे आणि आपण परंपरेला जपणारी माणसं आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून हा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा जर आपण विचार केला तर महाराज मागणाराच्या विरोधात बोलणारे आहेत. भिक्षापात्र अवलंबिने जळोजीने लाजीरवाने, किंवा तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्गत्याचे, जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याचा धिक्कार असो, असं महाराज म्हणतात बरं का. पण त्या गाथ्याचा विचार केला तर कित्येक तरी अभंग मागणीपर प्रकरणात आहेत. मग सामान्य माणसानं मागणं खरं धरावं का न मागणं खरं धरावं. कधी कधी महाराजच मागणाराच्या विरोधात बोलतात आणि कधी कधी महाराजच स्वतःहून मागतात. मग हे कसं काय हो. मग मागणं खरं का न मागणं खरं. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं. मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असता. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्चती तदहम भक्ती प्रवृत्त अश्नामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. महाराज म्हणले आमच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पो. आम्ही जीवनामध्ये जे कर्म करतो ना देवा ते तुला अर्पण आहे बरं का. आमची वाणी अर्पण आहे, देह अर्पण आहे, प्राण अर्पण आहे, सर्वस्वाचं समर्पण आहे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. बोला हा, ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार. जोरात बोला. ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार आहे. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे. धन्यवाद. इथून देशाचा विकासाला सुरुवात आहे. कशाला आमदारा खासदाराला नाव ठेवता. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. हा, मतदान आहे ना ते, मतदान आहे ते. कोण्या पक्षात करा मला काही घेणं देणं नाही, पण दान आहे ना ते. मतदान करायच्या टायमाला आपण अधर्म करतो त्याचं दुःख 5 वर्ष भोगावं लागतं. घेऊ द्या, घेतले तर काय अडचण आहे. आपण बी मतदानाच्या अगोदरच्या दिवशी 1500 घेतलेच ना, बरोबर आहे का नाही. आपण त्यांना बोलतो म्हणजे आपण बी आपल्याकडे लक्ष केलं पाहिजे का नाही. कधीतरी लक्षात ठेवा बरं का. एक मतदान केंद्रात गेलं आणि त्या वोटिंग मशीन जवळ उभं राहिलं, बराच वेळ उभं राहिलं. त्या बूथवरचे शिक्षक म्हणले हो करा ना मतदान, किती वेळ उभं राहता. तो म्हणे करायचं हो, पण रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवना. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे महाराज. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, त्याच्या बायकोला म्हणा बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढून सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय बघता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही,
आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा, माणूस आंघोळीला गेला तर 2 रुपयाची शॅम्पूची पुडी आणतो, आणि 2 रुपयाची शॅम्पूची पुडी किती श्रीमंत माणूस असू द्या पण अख्खी लावत नाही, अर्धी लावतो आणि अर्धी अशी भिंतीला उभी करून ठेवून देतो. काटकसर असते शेतकऱ्याच्या जीवनात महाराज, बरोबर आहे का? 2 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात आणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. विठाला विठाला हे ऑब्झर्व करा, लक्षात येते का? ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे का नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराज घ्या, समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे. महाराज म्हणतात मागणं काहीच नाही. आपल्या जीवनात समर्पण थोडं आहे आणि मागणं सर्वस्वाचं आहे. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी. आपल्या जीवनात भक्ती थोडी आहे आणि मागणं सर्वस्वाचं आहे. महाराज तुकाराम महाराज देवाकडे गेल्यानंतर देवाला वाटायचं तुकाराम महाराजांना काहीतरी मागावं. मागण्याची आस बोला पाहे मुखाकडे मागणे मानुचित वडिलाची रीत जाणत असो. महाराज म्हणले आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. आता वडील शब्दाचा अर्थ काय लक्षात ठेवा. वडील शब्दाचे 3 अर्थ होतात. आपल्यापेक्षा वयानं मोठे असतात त्यांना एक वडील म्हणतात, बरोबर आहे ना. म्हणून शाळेमध्ये प्रतिज्ञा असते मित्र हो, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाची मान कापीन, कमान राखीन, हे एक वडील. आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते एक वडील. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, इथं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. ज्या परंपरेमध्ये जन्म आमचा झाला ना देवा, त्या परंपरेमध्ये मागण्याची रीत नाही. तुम्ही भक्त प्रल्हादाच्या जीवनातला प्रसंग घ्या, भक्त प्रल्हादाच्या जीवनातला प्रसंग घ्या, लक्ष देऊन ऐका बरं का. हिरण्यकश्यपूने आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतला. ओम ब्रह्मणे नमः, ब्रह्मणे नमः, ब्रह्मणे नमः. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं सांगितलं मागा काय मागायचं. हिरण्यकश्यपूनं सांगितलं की मला अमर बनवा. लक्ष देऊन ऐका बरं का, मला अमर बनवा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणले अरे जे सामान दुकानात नाही तेच मागायला लागला तू. येत नाही उर आली अवतार इरते पामर जीव किती. अरे मी सुद्धा जाणार आहे एक ना एक दिवस, मी तुला अमर नाही बनवू शकत. म्हणले अमर नाही ना बनवू शकत, मग एक काम करा, मला घरात मरण नको, मला दारात मरण नको, मला लक्ष देऊन ऐका बरं का, मला आकाशात मरण नको, मला जमिनीवर मरण नको, मला अस्त्राने मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला सजीवाकडून मरण नको, मला निर्जीवाकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको, मला मानवाकडून मरण नको, मला तुम्ही बनवल्यापैकी कोणाकडून मरण नको, मला 12 महिन्यात कोणत्या महिन्यात मरण नको. किती किती मागितलं बघा. घरात नाही, दारात नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही, सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही, पशुकडून नाही, मानवाकडून नाही, दिवसा नाही, रात्री नाही, 12 महिन्यात कोणत्या महिन्यात मला मरण नको. आणि ब्रह्मदेवानं वरदान देऊन टाकलं. आता ब्रह्मदेवाला वाटलं आपले पहिलेच भक्त कमी आहेत. ब्रह्मदेवाची मंदिर आहेत का जास्त? बोला, पुष्करला आहे, बरोबर आहे. ब्रह्मदेवाचे मंदिर नाही, ब्रह्मदेव घरात सुद्धा नाही कोणाच्या. कोणाच्या घरात ब्रह्मदेव हातवर करावर? माझ्या नाही. कोणाच्या आहे का? नाही. बरं, सासऱ्याच्या घरचा चोरून आणलेला रंगनाथ, बोला 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 बोला, सगळ्यांच्या घरात आहे का नाही? लक्ष म्हणजे तिथूनच जवयाच्या चोरीला सुरुवात होती महाराज, आहे का? लक्ष देऊन आहे का बरं का. सगळ्या म्हणले ब्रह्मदेव म्हणले तथास्तु आणि वरदान दिलं आणि याला वाटलं मी अमर झालो. ऐका बरं का, अमर झालो. मग काय केलं? न यष्टव्यम न दातव्यम न होतयम दुजा गजित. महाराज म्हणले यज्ञ बंद पाडले, गो ब्राह्मणाची सेवा करणं बंद पाडली, दान धर्म बंद केला. आजपासून माझ्या शत्रूचं नाव कोणी घ्यायचं नाही. आजपासून सगळ्यांनी फक्त माझ्या नावाचा जय जयकार करायचा. ऐका बरं का लक्ष देऊन. आणि प्रल्हादच त्यांच्या घरात भक्त जन्माला आले. इतिहास मोठा आहे, कथा मोठी आहे, मला थोडक्यात सांगायचंय तुम्हाला. प्रल्हाद भजन करत होते. तेव्हा हिरण्यकश्यपूनं सांगितलं प्रल्हाद भजन बंद कर. तेव्हा हिरण्यकश्यपूला प्रल्हादानं सांगितलं बाबा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. बाबा मी भजन करायचं बंद नाही करू शकत, बस पडिले वळण इंद्रिया सकाळा. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रल्हादाला सांगितलं तू भजन नाही बंद केलं ना तुला मृत्यूदंडाची शिक्षा दे. म्हणजे तुम्ही पाहिजे ती शिक्षा द्या पण मी भजन बंद करणार नाही. आणि ऐका, प्रल्हाद काही केले ऐकत नव्हता. तेव्हा सगळ्यांना कथा भाग माहिती. तेव्हा हिरण्यकश्यपूने विचारलं का रे
ज्या देवाचं तू भजन करतो तुझा जीव आहे कुठे? तेव्हा प्रल्हादानं सांगितलं, बाबा माझा देव कुठं आहे असं विचारू नका, माझा देव नाही अशी जागा दाखवा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ, आहे वन माळी जेथे तेथे. ऐका म्हणतात, जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नहीं, दरबार हजारों देखे पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारों देखे. जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नाही. बाबा माझा देव नाही अशी जागा नाही. सांगितल्या खांबात देव आहे का? म्हणे हा, या खांबात सुद्धा देव आहे. खांबावरी लात मारिली दुर्जनी, स्तंभी नारायण प्रगटले. भगवंतानं काय केलं? नरसिंह भगवंत त्याच्यातून प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूचा खाली पाडलं ना आपल्या मांडीवर घेतला. ऐका बरं का, मांडीवर घेतल्यानंतर हिरण्यकश्यपू म्हणे तुम्ही मला मारू शकत नाही. म्हणे का? ऐका, मला देवानं वरदान दिलेलं. काय वरदान आहे तुझं? म्हणे मला घरात मरण नाही, मला दारात मरण नाही. भगवंत म्हणले तू घरातही नाही दारातही नाही, मी तुला उंबऱ्यावर घेतलेलं आहे. उंबरा माहिती आहे ना, चौकट. चौकटीला घर म्हणता का दार? बोला ना. चौकट, चौकटीच्या आत घर आणि चौकटीच्या बाहेर दार, त्याला स्पेशल चौकटच म्हणावं लागेल. म्हणले मला आकाशात मरण नाही, जमिनीवर नाही. भगवंत म्हणले मी तुला माझ्या मांडीवर घेतलंय, तू आकाशातही नाही आणि जमिनीवर नाही. म्हणे आणखी एक वरदान आहे मला. काय? मला पशुकडून मरण नाही, मला मानवाकडून मरण नाही. भगवंत म्हणले मी तुला पशु दिसतो का मानव? अरे पशु म्हणावं तर धड माणसाचं आहे आणि मानव म्हणावं तर शिरसिंहाचं आहे, म्हणून नरसिंह. लक्ष देऊ नाही का? म्हणे मला ब्रह्मदेवानं बनवल्यापैकी कुणाकडून मरण नाही. तुझ्या ब्रह्मदेवाला विचार म्हणे त्याचा जन्म कुठून झाला? माझ्या नाभीतून कमळ निघालं आणि त्याच्यातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. मी ब्रह्मदेवाला बनवणारा आहे, मला बनवणारा तू नाही. चल पुढे बोल. म्हणे मला अस्त्राने मरण नाही, मला शस्त्राने मरण नाही. भगवंत म्हणले मी तुला मारायला AK-47 रायफल गन काहीच आणलेलं नाही, माझ्या लांब लांब नखानं मी तुला मारणार आहे. ते अस्त्रही नाही आणि शस्त्र नाही. म्हणे सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही. म्हणे नखाला सजीव म्हणता का निर्जीव? चला बोला. सजीव म्हणावं तर कापल्यावर रक्त येत नाही, निर्जीव म्हणावं तर वाढतं. मग काय? सजीवही नाही आणि निर्जीव नाही, खरंही नाही खोटं नाही, अनिर्वचनीय त्याला असं म्हणतात आहे का नाही? खरंही नाही खोटं नाही, त्याच्यामध्ये अनिर्वचनीय असतं बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे सजीवही नाही निर्जीव. म्हणे मला रात्री मरण नाही, मला दिवसा मरण नाही. भगवंत म्हणले ही सायंकाळची वेळ आहे. सायंकाळची वेळ माहित असते का? दिवस माळवायला लागलेला असतो आणि पूर्ण रात्र व्हायची असते, त्याला सायंकाळची संध्येची वेळ म्हणतात. म्हणले ही सायंकाळची वेळ आहे. अजून काय वरदान आहे तुझं? म्हणे आणखी एक वरदान आहे माझ्याकडं. मला 12 महिन्यात कोणत्या महिन्यात मरण नाही. म्हणे त्याच्यासाठी तुझ्यामुळं स्पेशल 13वा महिना काढला. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? या वर्षी आहे अधिक मास, बरोबर आहे का नाही? 13वा अधिक म्हणजे जास्तीचा, मास म्हणजे महिना. बस सगळ्या वराचं रक्षण करून त्याला मारलं. लक्ष देऊन ऐका बरं का. त्याला मारलं आणि मारल्यानंतर देवाचा राग शांत होत नव्हता. मग प्रल्हादाला जवळ घेतलं, देवाचा राग शांत झाला. ऐका लक्ष देऊन. आणि देवाचा राग शांत झाल्यानंतर भगवंत म्हणजे प्रल्हाद किती कष्ट सहन केलेस रे माझ्यासाठी? किती कष्ट सहन केले माझ्यासाठी. मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. माग तुला काय मागायचं? ऐका, वडिलाची रीत सांगायची मला तुम्हाला. माग तुला काय मागायचं? तेव्हा प्रल्हादानं सांगितलं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? म्हणले मला सर्वात जास्त माझे भक्त आवडतात, त्यात पुन्हा माझी प्राणप्रिया मला लक्ष्मी आवडते. ऐका बरं का. म्हणे तुम्हाला लक्ष्मी आवडते ना देवा? म्हणे हो. मग तुम्ही असं मांडीवर घेऊन कधी बसलात का लक्ष्मीला? म्हणले नाही. मग आज तुमच्या मांडीवर आहे मी. म्हणजे जी आवडती लक्ष्मी आहे तिला तुम्ही कधी मांडीवर घेतलं नाही, पण आज मला तुम्ही मांडीवर घेतलं. मला अजून काय पाहिजे? मला अजून काय पाहिजे? अरे ज्ञानोबा तुकोबारायानं आपल्याला मांडीवर घेतलं म्हणून समाजानं आपल्याला डोक्यावर घेतलं. ज्ञानोबा तुकोबारायानं जर आपल्याला मांडीवर घेतलं नसतं तर समाजानं आपल्याला डोक्यावर घेऊन कोण घालतं महाराज एवढा हार? बोला, कोण घालतं कोणाला? नाही. अरे पाहुणे जरी आले तर लोक व्यवस्थित त्यांना टाइम देत नाहीत. आज उपकार आहेत आपल्यावर ज्ञानोबा तुकोबारायांचे. त्यांनी मांडीवर घेतले आपल्याला. लक्षात ठेवा. म्हणले देवा मी तुमच्या मांडीवर आहे, मला काय पाहिजे? म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. भगवंत असं म्हटल्यावर प्रल्हाद म्हणले मला नकोय ना. अरे मी जगाचा मालक आहे. म्हणले मग? अरे मी जगाचा मालक तुला माग म्हणतोय. अहो म्हणले पण मला नकोय ना. अरे भगवंत म्हणले मी म्हणतोय म्हणून काहीतरी माग. तेव्हा प्रल्हाद म्हणले देवा, जाणकार लोकाला माझी भाषा कळेल. प्रल्हाद म्हणले देवा तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला आमच्यासारख्या भक्ताला कशाचं तरी आमिष दाखवून नरकात ढकलणं शोभत नाही. तुम्ही भाषा बंद करा देवा.
कशाला मला कशाचा आमिष दाखवताय? नका मला मंत्रीपदाचा आमिष दाखवू देवा, मला राहू द्या, आहे तिथं. तुम्ही असं का करायला लागले देवा? अरे नकोय, अरे माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग, मला नकोय ना. अरे मी म्हणतोय ना तुला माग म्हणतोय ना तुला. भगवंत म्हणले देवा ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी मागावं, द्याल ना मला? अरे म्हणले तू मागशील ते द्यायला तयार आहे. मग एक करा म्हणे देवा, ऐका, एक करा म्हणे देवा, तुम्हाला जर मला द्यायचीच इच्छा आहे ना, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्नच आहात ना, तर एक द्या मला, की याच्यानंतर माझ्या आयुष्यात कधी मागण्याची इच्छाच उत्पन्न नाही झाली पाहिजे, हेच तुम्ही मला द्या. कळलं माझं बोलणं? ही आमची वडिलाची परंपरा आहे, वडिलाची रीत आमच्या ही आहे. आम्हाला मागणं शोभेल का? म्हणले मग मागायचं नाही तर मग तुमचे अभंग मागणी पर प्रकरणात, याचं काय करायचं? याच्यातला काही शब्द महत्वाचा आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि काही मागणे हे आम्हा उचित. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. माया हो बोला. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी, हा मागण्याचा तिचा काय आहे? बोला ना, अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य आहे. तुम्हाला नाही मागणार तर कोणाला मागणार? बरोबर आहे का नाही? बायकोनं नवऱ्याला नवऱ्यानं बायकोला साडी दिलीच पाहिजे महाराज. एका चोरानं एका दुकानातून 3 वेळेस चोरी केली पांचाळ महाराज. एका दुकानातून 3 वेळ चोरी केली, पोलिसांनी पकडलं त्याला. सांग म्हणे काय चोरलास? बघा खोटं बोलू नको. तो म्हणे साहेब माफ करा म्हणे, मी खोटं बोलणार नाही, मी फक्त एक साडी चोरली म्हणे. काय म्हणे? एक साडी चोरली. साहेब म्हणले मग एक साडी चोरायला 3 वेळेस कसा गेला? नाही म्हणे बायकोनं 2 वेळेस कलर बदलून आणाय पाठवलं. किती बेजार करतात महाराज सांगा. लक्ष नाही का? बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी, हा मागण्याचा तिचा काय आहे? अधिकार. याच्यापेक्षा वेगळं बोलू, बायको अशी असावी, तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी, तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा, बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. याला म्हणतात संसार. पण आपला संसार असा नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा असते. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष 6 महिने. वर्ष 6 महिने झाले की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं, नवऱ्यानं ऐकायचं आहे. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि देगावनं ऐकायचं. बरोबर आहे का नाही? संसाराचं स्वरूपच आहे. नवीन लग्न झालं, नवरा बायको रस्त्यानं जरी चालले तर हाताला हात धरून चालतात. किती दिवस? वर्ष 6 महिने. वर्ष 6 महिने झाले की तो 50 फूट पुढं, हे 50 फूट मागे. ती म्हणते आहो, ह्यो म्हणतो बोंबलू नको, चाल. घडतं बघा असं आहे का नाही? नवीन लग्न झालं का मजा वेगळी असते. हिरवळ फार मस्त असते महाराज. नवीन लग्न झालेली हिरवळ पाहून एखाद्या ब्रह्मचाराला त्याच्यात उडी मारा वाटते बरं का. सहज उडी मारा वाटते. एवढं ते लाजणं मुरडणं बोलणं फार वेगळं असतं. ते एकदम वेगळं असते लाईफ आहे का नाही? बघा नवीन लग्न झालं ना की त्या नवरीला म्हणा दादा कुठं गेलेत, दिसत नाहीत. ती लगेच सांगत नाही, थोडी हसणार. ते ना महाराजांच्या बँकेत गेले असतील. एवढं प्रेमाने सांगते बघा. याला म्हणा वहिनी दिसणार. असं असतं बघा ते. ती ना इथं पाहुण्याच्या घरी गेली असन, शेजारी गेली असन, कुठेतरी गेली आली असं नाही का. एवढं प्रेमान असतं बघा. आणि 4-6 महिने झाले का तिला म्हणा दादा दिसनत, गेला असन बोंबलत कुठं. ह्याला म्हणा वहिनी दिसनत. आता तिचा का मालक हे का ती विचारून जाती महाराज जे आहे ते बरं आहे. आता किती लवकर बदलतं हे सगळं बघा, लक्षात ठेवा बरं का. किती लवकर बदलतं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. विठाला विठाला. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे? बोला 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 बोला. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं नाही का, वल्ल्या फोकाना नाही पाहिजे. हा अरे पेरणीच्या टायमाला केलेले दागिने सावकाराकड बँकेत सोनाराकड गहाण ठेवावे लागतात आणि खताबियाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे का ना. साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं अनुचित आहे. काही गोष्टी उचित असतात, काही गोष्टी अनुचित असतात. तुकाराम महाराज म्हणले देवा तू आम्हाला मागा 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 म्हणतोय ना, पण एक सांगू तुम्हाला, आम्हाला उचित काय अनुचित काय कळत नाही. मग तू एक कर, करोनी उचित देवा
उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करोनिया आस, किंवा उचित ते करा भाव जाणून खरा. आणि उचित अनुचित आम्हाला कळत नाही देवा, पण तुला जे उचित वाटतं ते तू आमच्यासाठी करा. उचित कशाला ना अनुचित कशाला म्हणतात बघा. उचित मागणं कसं असतं मी तुमच्या समोर म्हणतो. महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी आहे कुंती मातेची. थोडा आवाज आहे दादा. महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी आहे कुंती मातेची. उचित मागणं कसं असतं बघा. महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्यामध्ये आला. यदा मृधे कौरव सृंजयानाम विरेश्वतो वीर गतिम गते शूरकोदरा विद्ध गदा विमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधनाच्या मांडीचं भीमाच्या गदेने विच्छेदन केलं. मूर्छित अवस्थेत पडलेला दुर्योधन आहे. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले. ऐका, तेवढ्यात एका आबलेचा एका बाईचा स्त्रीचा आवाज कानावर आला. ती हाक होती अभिमन्यूची पत्नी उत्तरा माता. त्या उत्तरेच्या गर्भावर अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राच्या तेजानं उत्तरा मातेची काय जळायला लागली. जळे माझी काया लागला बोनवा, धावरे केशवा माय बापा. माय बापा पांडुरंगा पंढरीनाथा भगवंताचा धावा करत्या आणि भगवंतानं रथातून खाली उडी मारली. लक्ष देऊन ऐका बरं का. भगवंतानं रथातून खाली उडी मारली आणि ऐका, पाहि पाहि महायोगी देव देव जगतपते नान्यम त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. पाहि माम पाहि माम पाहि माम. भगवंता, या ब्रह्मास्त्रापासून माझं आणि माझ्या बाळाचं रक्षण करा. जाणकार लोक आहात तुम्ही म्हणून मी अशा पद्धतीने बोलतोय. ना अन्यम त्वदभयं पश्ये. मी इतराला शरण न जाता तुम्हाला शरण आलेले आहे देवा. इतराला शरण गेल्यानंतर द्रौपदीचे हाल काय झाले हे मला माहिती आहे, म्हणून मी इतराला शरण न जाता तुम्हाला शरण आलेले देवा. बस माझ्या बाळाचं या ब्रह्मास्त्रापासून रक्षण करा. भगवंतानं उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या बाळाला त्या ब्रह्मास्त्रापासून वाचवलं बरं का. आणि भगवंत पुन्हा रथात बसले, द्वारकेला जाण्यासाठी निघाले. तेव्हा कुंती माता धावत आली आणि देवाला नमस्कार केला. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवंताला नमस्कार केला. भगवंत म्हणले, आत्या अगं माझं दर्शन कशाला घेते, मी तुझा भाचा आहे, तू नात्यानं माझ्यापेक्षा मोठी आहे, अगं मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे. कुंती माता म्हणते, देवा आज मी माझ्या भाच्याचं दर्शन नाही घेत. मग नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वर प्रकृते परम. प्रकृतीहून वेगळा असणारा जो ईश्वर आहे ना, आज मी त्याचं दर्शन घेते. देवा आजपासून हे नातं नकोय मला, ही आत्याचं भाच्याचं नातं नकोय. कधी कधी नात्यामध्ये अधिकार कळत नसतो. अति परिचयात अवज्ञा म्हणतात ना, लक्ष द्या. कधी कधी नात्यामध्ये अधिकार कळत नसतो बरं का, लक्ष द्या. म्हणून देवा हे नातं तोडून टाक. स्नेह पास मिमाम छिंदी. माझ्यावर जे स्नेहाचं जाळं टाकलं ना ते नकोय मला. आजपासून तू देव आहे आणि मी भक्त आहे, तू देव मी भक्त ऐशे करी, एवढंच नातं आपल्यामध्ये आहे, बाकी मला कोणतं नातं नकोय देवा. कुंती माता म्हणते, आम्हाला सोडून कुठं चाललात. भगवंत म्हणले, हस्तिनापुराचं राज्य मिळून दिलं, माझं काम संपलं, आता मला द्वारकेमध्ये जावं लागणार आहे. कुंती माता म्हणते, देवा एवढ्या दिवस आमच्या बरोबर राहिलात आणि आताशी कुठं संकट दूर झाले तर आम्हाला सोडून चाललात. ना काना हमें छोडके मत जाव. ऐका बरं का. विशान महाग्ने पुरुषाद दर्शनाद असत सभाया म्हणवा सकृच्छद मृधे मृधे नेक महारथास्तो द्रोणस्य भीष्म शारीर विरक्षिताम. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं कळालं, बरोबर आहे ना. ऐकायला आता हे बसले एवढे माया पुढं म्हणल्यावर मला बोलावं लागेल ना थोडं. विठाला विठाला. भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, त्याच्यातून तू भीमाला वाचवलं. लक्षा भवनाच्या आगीत जळत असताना त्याच्यातून तू आम्हाला वाचवलं. भर सभेमध्ये द्रौपदीची लाज देवा तू राखली. द्रोणस्य भीष्मशारेर विरक्षिताम. द्रोणाचार्य भीष्माचार्यासारखे रथी महारथी माझ्या पोरांच्या विरोधात उभे होते देवा. त्यांच्यातला एक सुद्धा वाचला नाही. माझ्या 5 पोराच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही देवा. आता उत्तरेच्या गर्भातलं बाळ वाचलं नसतं, आमच्या वंशाला दिवा लावणारा सुद्धा राहिला नसता. एवढ्या संकटातून आम्हाला वाचवलं आणि हे राज्य मिळून दिलं आणि आज आम्हाला सोडून चाललात. ना काना हमें छोड़ के मत जाओ. देवा आम्हाला सोडून जाऊ नका. जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम. तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम,
पिंजरे में बंद करके कान्हा बोली सुनेंगे हम, जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम. देवा आम्हाला सोडून जाऊ नका. अहो तुम्ही गेल्यावर आम्ही या पिंजऱ्याचं काय करावं. भगवंत आम्हाला सोडून जाऊ नका. एवढी विनंती केल्यावर 6 महिने भगवंत पुन्हा हस्तिनापुरात राहतात ना. आणि कुंती माता देवाला म्हणते, देवा आज मी तुमच्याकडे मागणार आहे, द्याल ना मला. उचित मागणं कसं असतं बघा. भगवंत म्हणले, आत्या तू मागावं आणि मी न द्यावा असं कधी झालंय का. कुंती माता म्हणते, देवा मला वचन द्या, जो मैं मांगूंगी आपको देना पडेगा. भगवंत म्हणले, आत्या तो मायावर भरोसा नाही का. म्हणले, भरोसा की बात नहीं है का ना, लेकिन मुझे वचन दो, जो मैं मांगूंगी आपको देना पडेगा. कुंती मातेला वचन दिलं आणि कुंती मातेनं काय मागितलं ऐका. कुंती माता म्हणले, देवा मला जीवनामध्ये फक्त संकट 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 आणि संकटच दे. विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. देवा विपद म्हणजे संकट. मला जीवनामध्ये संकट संकट संकटच दे, मला संकट सोडून काही नको. भगवंत म्हणले, आत्या अगं आत्ताशी कुठं हस्तिनापुराचं राज्य तुला मिळालं, संकट दूर झाले. लहानपणापासून का तू कमी संकटाचा सामना केलास का. कुंती माता म्हणते, देवा लहानपणापासून माझ्यावर संकट होते म्हणूनच तू माझ्या घरी राहिला होतास. आताशी कुठं संकट दूर झाले तर मला सोडून चालला. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. काय करायचं मला त्या हस्तिनापुराच्या राज्याला. अरे तू जर सोबत नसशील ना तर मला राज्य नकोय. अरे आज तू नसला तरी चालल, आम्ही आमचं बनवतो. नाही कळलं का तुम्हाला. विठाला विठाला. कुंती माता म्हणते, तू नाही ना, मला हे राज्य नकोय. देवा काय करायचं मला त्या हस्तिनापुराच्या राज्याला. बघा खऱ्या सुखाची मागणी कुंती मातेनं केली. लोक म्हणतात कुंती मातेनं दुःख मागितलं. ना 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 ना, कुंती मातेनं दुःख नाही मागितलं. सुखरूप आहेसा माझ्या पांडुरंगा सारिखा तू सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे. सच्चिद आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सतघन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. आणि त्या देवाला मागून घेतल्यावर दुःख राहील का महाराज. चला बोला. म्हणून देवाला मागून घेतलं, मला काही नको, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. अरे तू नसताना मला या राज्याचं काय करायचं. आणि तू सोडून गेला आम्ही पुन्हा तुला कुठे मिळवणार आहे. म्हणतात ना, तेरा पता नहीं कहीं गाँव ढूंढे कहीं देश ढूंढे कहीं गाँव ढूंढे कहीं देश ढूंढे तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता सेवा में रहूं आज रात तेरे प्रभु सेवा में रहूं भूख लगी प्यास लगी भूख लगी प्रभु प्यास लगी रहता कहाँ तेरा नाम कहाँ रहता कहाँ तेरा नाम कहाँ तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता भगवान कहाँ मिलता
भगवान कहाँ मिलता है, तू रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लोग तो भगवान कहाँ मिलता, भगवान कहो मिलतो. लक्षात ठेवा, हे भजन त्यांच्याकडूनच ऐकलं होतं एका लग्नाला, आणि ते तेव्हापासून मला आवडतं म्हणून मी तिथं आणून ठेवलं त्याच्यावर. विठाला विठाला. बस देवा, तू गेल्यावर आम्ही पुन्हा तुला कुठं शोधणार आहे म्हणतात ना. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी, देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा. कान्हया रे कान्हया कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. तू पाहिजे आम्हाला, बाकी काही नको. हा, लक्ष देऊन ऐका. याला म्हणतात उचित मागणं आहे. देवा, हे बघा, देवाकडं जाऊन देवालाच मागणं याला म्हणतात उचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देव सोडून सर्व काही मागणं याला म्हणतात अनुचित मागणं. तुकाराम महाराज म्हणले, देवा पार अर्धा तास झाला तू मागा 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 म्हणतो, आता तुला वेटिंग वर ठेवत नाही, तुला द्यायचं असेल तर हेच हे दान देगा देवा, हे दान देगा देवा.
ओव्हर खाली गेला होता. दुसऱ्या ओव्हर मध्ये भरून काढलं बरं का. पण ते पहिला ओव्हर डॉट बॉल गेल्यामुळं बाकीच्या वाटलं ना खेळता येत नाही याला. का लक्ष देऊन आहे का बरं का. लक्ष देऊन आहे का. महाराज म्हणले देवा तुला द्यायचं असेल तर हेच दान दे. हेची दान देगा देवा. बोला हेची दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा. आपण देवाकडे गेल्यावर काय मागू. हेची दान देगा देवा. शेजाऱ्याला रोग व्हावा त्यात त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. आहे आपण देवाकडे गेल्यावर हेच मागू. देवा माझं चांगलं नाही झालं तर चालेल पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. आहे का बरं का. एक वाक्य लिहून ठेवा. स्वतःच्या दुःखानं माणसं जगात जेवढी दुःखी नाहीत ना तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात. लक्षात येते का. आता असे चांगले कपडे घातल्यावर काय सगळ्याला बरं वाटतं का. काही एकमेकाला असे खुंपे हाणतात. पायनं त्याचा कोट चष्मा. आपण मारा सोयाबीन फवारून. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराज दिसायलो. मग महाराजच आहे. महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडीन बांध माझ्या अंगाला. कपडे बी महाराज आहे ना चांगले घालून आजी धार नाही लोकांची. अवघड आहे का. एकदा आमचा ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे रे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. त्या हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती. ही कधी घेतली ते म्हणे ती विकली गेल्या वर्षी आणि ही घेतली. हा त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागायला लोक. लक्ष देऊन आहे का बघा. आमच्या गावात एक निवडणुकीला उभा राहिलं. त्याला म्हणलं तू काय निवडून येणार आहे होय रे. म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो. काय आत्मविश्वास आहे त्याला बघा. कॉन्फिडन्स. म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो. अरे म्हणलं मग उभा काय राहिला. म्हणे मायामुळे ते पडतंय ना. मग झालं याच्या जीवनाचं कल्याण. आहे का नाही. पहिला म्हणतात ना कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहा जाऊ. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. कलियुग बैठा मार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर में रावण बैठा इतने राम कहाँ से लाऊं. घराघरात रावण जन्माला आले. एवढे राम आणायचे कुठून मारा. बघा दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं या जगात आपल्याला जास्त सापडतात. तुकाराम महाराज म्हणले देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. हेची एका शब्दाचा आपण विचार करू. हेची दान. हेची म्हणल्यानंतर आणण्याची व्यावृत्ती होत असते बरं का. च म्हणलं की आणण्याची व्यावृत्ती होत असते. लक्ष देऊन ऐका बरं का. एका आईचे 3 मुलं रडायला लागले. ऐकताय ना माया हो. 3 मुलं रडायला लागली. आई बाहेरून आल्या मोठ्याला म्हणे काय झालं रे तुला रडायला. तो म्हणे मला 10 रुपये पाहिजे. देते 10 रुपये. रड नको. त्याला 10 रुपये दिलो. तो शांत झाला. त्याच्यापेक्षा छोटा असतं. तुला काय झालं रडाय. तो म्हणे मला बिस्किटचा पुडा पाहिजे. देते बिस्किटचा पुडा. रडू नको. तो शांत झाला. एकदम छोटा असतो त्याच्यावर रागवत नाही बघा. त्याला म्हणते तुला काय झालं रे राजा रडायला. तुला 10 रुपये देऊ का. आई स्वतःहून म्हणते तुला 10 रुपये देऊ का. तो म्हणतो मला 10 रुपये नको. मग तुला बिस्किटचा पुडा देऊ का. तो म्हणतो मला बिस्किटचा पुडा नको. ते म्हणतो तुला खाऊ देऊ का. ते म्हणतं मला खाऊ नको. तुला मुख्यमंत्री करू का. येतो का तू इकडं. हा लक्ष देऊ नका. तुला खाऊ देऊ. ते म्हणतं मला खाऊ नको. मग तुला खेळायला देऊ का. ते म्हणतं मला खेळायला नको. अगर मग तुला खाऊ नको बिस्किट नको खेळायला नको मग रडतो का. ते पोरग म्हणतं आई मला 10 रुपये नको बिस्किट नको खेळायला नको खाऊ नको. आई तू मला सोडून कुठंच जाऊ नको. च म्हणलं की आणण्याची बाब. मला खाऊ नको खेळायला नको. मला तू पाहिजे आहे. मला बाकी काही नको. लक्षात ठेवा हेची म्हणल्यानंतर आणण्याची व्यावृत्ती होत असते. लक्षात ठेवा. मी उदाहरण सांगतो अजून तुम्हाला. एक माणूस अमेरिकेला फिरायला निघाला. लक्ष द्या. अमेरिकेला फिरायला निघाला. मग प्रत्येकाला घरातल्याला विचारलं काय काय आणायचं. कोणी म्हणे मोबाईल आणा. कोणी म्हणे लॅपटॉप आणा. कोणी म्हणे काय घड्याळ आणा. जे आणाय. बायकोला म्हणे तुला काय आणू. तिने काहीच बोललं नाही. कागदावर काहीतरी लिहिलं आणि त्याच्याकडे ती चिठ्ठी देऊन टाकली. तो अमेरिकेला आला फिरला आणि निघाल्यानंतर शॉपिंगला गेला. खरेदीला मोबाईल घड्याळ लॅपटॉप सगळं घेतलं. आणि आठवण आली बायकोनं काहीतरी सांगितलं होतं. खिशात हात घातला. कागद काढला. त्या चिठ्ठीवर काहीच लिहिलेलं नव्हतं. एक लिहिलेलं होता उजळणीचा 1.
आता याला काय त्या एकाचा अर्थ कळना. ते म्हणे अरे काहीतरी कंपनीचं नाव लिहून द्यायचं नाही तर वस्तूचं नाव लिहून द्यायचं. आता एकाचं नाव एक म्हणजे न्यावं काय, काहीच नाही. तसाच घराकडे आला, भारतात उतरला, घरी आला. घरी आल्यानंतर पोराला मोबाईल, पोरीला लॅपटॉप दिला आणि बायकोला आवाज दिला, का ग मी अमेरिकेला चाललो तेव्हा तुला विचारलं होतं काय आणायचं का. ते म्हणे मग सांगितलं होतं ना तुम्हाला. म्हणे काय लिहून दिलं की म्हणे काय लिहून दिलं. ही एक कागदावर एक लिहिला म्हणे तू. आता हे एक म्हणजे काय आणावं माणसानं. अगं एखाद्या वस्तूचं नाव लिहायचं नाही तर कंपनीचं नाव लिहायचं. आता एक म्हणजे आणावं काय. ते म्हणे अहो त्या एकाचा अर्थ कळला नाही का तुम्हाला. म्हणे नाही. अहो म्हणे मला मोबाईल नको, लॅपटॉप नको, घड्याळ नको, मला याच्यापैकी काहीच आवडत नाही, मला फक्त तुम्ही एकटे आवडता. आणि जसं अमेरिकेला एकटे गेले तसं माघारी सुद्धा एकट्याने यावं, एखादं शिंगरू सोबत आणू नये, हे तुमच्या आठवणीत राहावं म्हणून हा एक लिहून दिला आहे का नाही. सर्व संगी विठाला तू एकला आवडशी. विठाला विठाला हेची दान देगा देवा काय तुझा बेस. हेची दान देगा देवा उतरणीचा विसर न व्हावा. आहे का नाही, लक्ष देऊन आहे का. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. जीवनामध्ये मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. आणि विसरली तया बोर झाले. पचतील पचल्या आता जाऊ द्या. पचतील खाणी जाऊया, ते लवकर पचवाय पाहिजे होत्या, लेट झाला. विठाला विठाला पचतील खाणी 84च्या 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यानंतर फिरावं लागत असतं. महाराज लक्ष देऊन ऐका बरं का. आणि देवाचा लोकाला आज विसर पडला. देवधर्म सांदी पडिले विषयी गोंधळ गाजत असे. आहे का नाही. तुकाराम महाराज म्हणले ना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, बोला 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 बोला. आयता आला घर पुसोनी, देव न लगे बस साठवणीचे रुधले जागे. आम्हाला देव नकोय. देवाचा विसर पडला लोकांना. देवाचा विसर पडला का नाही महाराज सांगा. विषयाच्या सुखात लोक गुरुफटून गेलेले आहे. म्हणतात ना, विषयो के बंदे से बांधा गया तो संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया. जीवन गवा दिया, जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया. विषयाच्या सुखात गुरु पटले आणि देवाचा विसर पडलाय का नाही. अमृताहुनी गोड पण मन माझे केशवा काबाने गे. म्हणतात ना, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या.
हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो हा. हरि नाम नहीं तो, वा, हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो यहाँ की बूंदी हन्ना क्या. हाँ, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निश्वास, अब इसमें साल महीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम नावे. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम ना आवे. देह पड़ी रह जाए यही पर, देह पड़ी रह जाए यही पर, फिर कुंडल और नगीना क्या. हरि नाम नहीं तो जीना 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 क्या. नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या. भजन नसल तर त्या जगण्याला अर्थ आहे का बाबा. म्हणून म्हणतात जीवडा दो दिन को महिमा, अब तुम कब सुमरो तेरा. अब तुम कब सुमरो तेरा. अब तुम कब सुमरो लक्षात खो द्यायचा मला. विठाला विठाला. काही क्षणाचं जीवन आहे आणि देवाचा विसर पडल्यानंतर काय अर्थ आहे का. चला बोला. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. कधी लागेल वेड्या तुला त्या गोडी अभंगाची. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची. भाव भजन ते असा
भजनाची गोडी आहे. पैसे लागतात वाजवत जाऊ नका टाळ्या पिळ्या असं काय लक्ष देऊ नाही का बघा. भजनाची गोडी लागली पाहिजे. पण लोकाला देवाचा आज विसर पडलेला आहे महाराज आहे की द्या. सप्ताह चालला म्हणजे काय सगळ्यांना बरं वाटा असं समजू नका. पांचाळ महाराज हे बरं आहे गावाच्या बाहेर आहे म्हणून. गावात सप्ताह असल्यावर लय मजा येते. काही ना असं पत्रिका जातात रात दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे तुम्हाला गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याची आहे का आवडत नाही ना ते भजन कीर्तन का सगळ्याला आवडतं का. मग एका वाक्यात बोलू का. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. काही तर सप्ताह सुरू झाला की अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले ज्ञान पाजळायला सुरुवात करतात. सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का. एवढ्यावरच संडास राहिले का तुम्ही. हा लॉकडाऊन मध्ये 100ची क्वार्टर 1000ला घेऊन पिली तेव्हा गावचा विकास नाही आठवला. तंबाखू खाताना 5-10 ग्रॅमची पुडी 30 रुपयाला आहे. किलोचा भाव धरला तर 2,500 ते 3,000 रुपये किलो पडती तंबाखू. हे सत्कार्याला चालले का. एका भजन्याचं पाकिट आहे 1 किलोची तंबाखू. कळलं माझं बोलणं. लक्षात ठेवा. कधीतरी आपण याचा दारू गांजा मटक्या गुटक्यात खर्च होणाऱ्या पैशाचा विचार केला पाहिजे ना. अरे काय लोक ओरडतात नुसते सप्त्यावर खूप खर्च होतो. अरे एक IPLचा खर्च धरला ना क्रिकेट मॅचच्या तर महाराष्ट्रातले सगळे सप्ते होतील. आपण पुरुषाला सप्त्याला विरोध आहे का. कोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा असेल तर 70-80 कोटी रुपये खर्च येतो. 70-80 कोटी. पाहून लोक सुधारायला लागले पिक्चर का बिघडायला लागले. बिघडायला लागले. त्याच्या अगोदर 4 ओळी असतात बघा वाचत जा कधीतरी. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे. याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती पळ रे माय मरत कान व त्याला काय होत नाही व तू नवऱ्याला टायमाव जीव घाल व. लय अवघड आहे. चांगली मालिका सुरुवाची असली बाया नवऱ्याला जेवाय वाढत नाही. पटकन जेवून घ्या पवित्र रिश्ता चालू होणार आहे. मी पुन्हा वाढणार नाही. वल्ल्या फोकान नाही घाणाय पाहिजे. हा नवरा दिवसभर रातभर दारी धरायला लागला आणि तुला पवित्र रिश्ता पाहायचा का. लटीक येते रुचे बोलताना बी टीव्हीतलंच बोलतात. आमच्या वावरात बाया निंदत होत्या. तुमच्या इकडे निंदनच म्हणतात खुरप हा असं भागाभागात बदल असतो. आमच्या इकडे मेल्या माणसं जाळतात. तुमच्या जीव गेला मार सारखंच आहे ना मग. खुरपत होत्या बघा बाया. आणि ती एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे होय व ते संग्राम नेल का नाही व देव यानीला. म्हणलं तू खुरप की आमचे पैसे घेतले संग्रामचं काय घेणे तुला खुरप. अवघड आहे का नाही. लटीक येते रुचे साच कोणाही न खोटा येते पण कोट्यावधीचा खर्च आहे त्याच्यावर आहे का नाही. खरं असून हे आवडत नाही लोकाला का विसरला. देवाचा विसर पडल्यामुळं मरणाला आणि देवाला लोक विसरले. म्हणून तुकाराम महाराज म्हणले देवा बस मला तुझा विसर न व्हावा. तुझा विसर मला पडला नाही पाहिजे. हे दान तू मला दे. आणि हे दान दिलं तर मी काय
आवडीची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज म्हणले, देवा हे दान जो मला दिलंस तर मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. भजन आवडीनं असावं बरं का. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. हान तू काय करा, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. काही माणसं थोड्या थोड्या बाह्य लक्षणातच अडकून आहेत. आंतरलक्षणं दूर राहिले आणि बाह्य लक्षणात काही गुरफटले आणि अधोगतीच्या मार्गाने जावं लागलं बरं का. लक्षात ठेवा. म्हणून प्रेमानं असावं. भजन ते ओंगळवान. नेमापेक्षा देवाला प्रेम कळतं. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. बरोबर आहे का नाही. विद्वत्ता थोडी कमी असू द्या पण निंदा नसावी. कळलं माझं बोल. काही काहींची विद्वत्ता थोड्याशा निंदामुळं वायाला जाते महाराज. लक्षात येते माझं बोल. म्हणून म्हणतात ना, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता है। कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में. प्रेमाविन भजन अर्थाविना पोथी वाचून काय, अर्थाविना पोथी वाचून